बातमी येते वसईमधून। वसईमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आलेली आहे। आरती यादव या तरुणीची भर रस्त्यात हत्या झाली। हत्या होताना बघ्यांची गर्दीही पाहायला मिळाली। वाचवायला मात्र कुणीही पुढे आलं नाही। युवतीचं नाव आरती यादव तर रोहित यादव असं हत्या करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे। डोक्यामध्ये लोखंडी पाना मारून त्यानं तिची हत्या केलेली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। हे दृश्य निश्चितच तुम्हाला विचलित करू शकतात, मात्र आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे या संदर्भामध्ये लोकांनी देखील नजर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। भर रस्त्यामध्ये या तरुणीवरती वार केले जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बघ्यांचीही गर्दी होतीये, मात्र थांबवण्याचा प्रयत्न कुणीही करत नसल्याचं थेटपणे यामध्ये पाहायला मिळत आहे। वसईतल्या चिंचपाडा भागामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। यामध्ये तरुणीचा जीव गेलेला आहे, तिची हत्या करण्यात आलेली आहे। आरोपीला या प्रकरणामध्ये अटकही करण्यात आलेली आहे। खरोखरच आजच्या युगात माणुसकी जिवंत आहे का हे विचार करायला लावणारी ही वसईची घटना आहे। मी आता त्या घटनास्थळी आहे। वसईचा चिंचपाडा हा एरिया आहे। आपण जर बघितलं तर आजूबाजूला पूर्ण औद्योगिक वसाहत आहे, औद्योगिक गाळ्या आहेत आणि ही जी घटना आहे ही 8:30च्या सुमारास होते। अनेक जे पादचारी होते हे येत जात होते आणि आरती यादव ही 22 वर्षाची जी तरुणी आहे याच ठिकाणी उभी असताना जो आरोपी रोहित यादव आहे हा 32 वर्षाचा, त्याने जो पाना असतं नटबोल्ट टाईट करण्यासाठी जो लोखंडी पाना वापरला जातो त्या पानानं तिच्यावर 14 ते 16 वार केलेले आहेत। अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे, मन पिळवटून टाकणारी घटना आहे। मात्र आजूबाजूला आपण जर CCTV बघितलं त्यामध्ये एक व्यक्ती तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तिथे अनेक जण होती। अनेक जणांपैकी जर प्रत्येकाने जरी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता नक्कीच ती आज वाचली असती। या रक्ताच्या थारोळ्यात याच ठिकाणी ती कोसळलेली होती आणि तो जो आरोपी होता हा त्यावर प्रहार करतच होता। दोघांचे काही वर्षापासून प्रेम संबंध होते, ते दोघे एकत्र राहायचे। हे दोघेही नालासोपारा होता। जो आरोपी होता हा संतोष भवनला राहत होता आणि जी तरुणी होती ती गाळानगर नालासोपा पूर्वेला राहत होते। हे दोघांचे प्रेम संबंध होते, मात्र 1 महिन्यापासून जे त्यांचे प्रेम संबंध नव्हते आणि त्यामुळे त्या जो आरोपी आहे त्याला कुठेतरी संशय होता की हिचं त्या तरुणीचं कुणाकडे दुसऱ्याबरोबर अफेअर आहे आणि त्यामुळे आज सकाळी त्याने ही निर्मम अशी हत्या केलेली आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई। दरम्यान या प्रकरणावरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रनावरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघेही पूर्वी शेजारी राहायला होते। त्यांची एक दुसऱ्याची ओळख होते। गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेम संबंधही होते, परंतु ते गेल्या साधारण 1 महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठेतरी प्रकरण चालू असावं। त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रियल पान असतो नटबोल्ट टाईट करायचा, त्या पाण्याने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला मृत्यू। दरम्यान यावर मनीषा कायंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। आश्चर्य असं वाटतं की अनेक पुरुष महिला तिकडे होत्या। एकाही व्यक्तीला पुरुषांना तिथे आजूबाजूला असलेल्या असं वाटू नये की याला 4 जणांनी जाऊन धरावं, निश्चितच रोखता आलं असतं आणि त्या मुलीचा जीव वाचला असता। निश्चितच पोलिसांना अत्यंत खडबडून जागे होण्याची गरज आहे असं मला वाटतं। तर घडल्या प्रकारावरती सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे। दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात। 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत। हे सगळं चित्र विदारक आहे, कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं। कारण मदत करायला आलेल्या माणसांना मग विनाकारण आपल्यालाच पोलिसांच्या जास्त पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय, या भीतीने बऱ्याचदा पोलीस अशा कुठल्या भांडणांमध्ये किंवा अशा कुठल्या फंदात न पडणं लोक जास्त पसंत करतात आणि त्यामुळे त्या हत्येच्या समयी एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही। एक माणूस जाताना दिसतोय परंतु त्याची शक्ती कमी पडते, इतका कदाचित तो इसम रागात असावा। पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत
इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणारं आहे. आज वसई इथे अत्यंत एक निर्घृण, संतापजनक आणि दुःखदायक घटना घडली. एका तरुण मुलीला तिच्या परिचित असणाऱ्या एका गुंडाने तिच्यावरती लोखंडी हत्यारांनी भीषण असा हल्ला करून तिच्यावरती प्राणघात घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तिच्या जीवाला प्रचंड त्याने नुकसान केलं, तिचे हाल केले आणि हे सगळं गोष्ट आसपासचे बघत होते. मला अतिशय या गोष्टीचा खेद झाला. याबद्दल स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आम्ही समाजाचा सहभाग महिला हिंसाचार थांबवण्यासाठी वाढवावा म्हणून 0 टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अशा प्रकारची मोहीम हाती घेतली होती. पोलिसांनी पण अशाच प्रकारची 0 टॉलरन्स म्हणजे महिलांबद्दलचे कुठलेही अत्याचार सहन केले जाणार नाही आणि त्याच्यात सहभाग वाढावा अशा प्रकारची भूमिका घेणं फार गरजेचं आहे. वेळप्रसंगी महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं दिली जावी हे आवश्यक आहे. DG रश्मी शुक्ला यांनी बडी कॉप ही योजना केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक महिला कॉन्स्टेबलच्या मार्फत स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू शकतात. तर मला असं वाटतं की समाजाचा सहभाग पोलिसांनी घेऊन लोकांचं धैर्य वाढवून लोकांनी वेळप्रसंगी मध्ये पडलं पाहिजे, ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर नीलमताई गोरे यांची देखील आपण प्रतिक्रिया पाहिली. मात्र सकाळी 8:30च्या सुमाराला नेमकी घटना काय घडली हे दृश्य तुम्हाला निश्चितच विचलित करू शकतात. मात्र समाजामध्ये काय सुरू आहे हे दाखवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.